भिवंडी तालुक्यातील लोणार ग्रामपंचायत हद्दीमधील पॅरामाउंट वेअरहाऊस संकुलामधील ज्या शॅडो फॅक्स असेल, बर्ड व्ह्यू असेल, या कुरिअर गोदामांसोबतच नजीकच असलेल्या केमिकल गोदामाला रात्री 9 वाजताच्या सुमारास भीषण अशी आग लागलेली होती। त्या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरातील जो गोदाम संकुलातील हे जो गोदाम आहे हा जळून खाक झालेला आहे। तब्बल 10 तासानंतर आता ही आग नियंत्रणात आलेली आहे। रात्रीच्या सुमारास या ठिकाणी भिवंडी पाठोपाठ कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर महानगरपालिका असेल, तसेच जिंदाल स्टील कंपनी या ठिकाणच्या एकूण 5 अग्निशामक दलाच्या वाहनांनी या ठिकाणी आटोकाट असे प्रयत्न ही आग विझवण्यासाठी केले, परंतु या ठिकाणी जे असताना ग्रामीण भागामध्ये प्रत्येक वेळेस येणारी जी पाण्याची अडचण असते ती अडचण या ठिकाणी भासत असल्यामुळे ही आग 10 तास धुमसत होती। आत्ताच्या सुमारास येथील आग आता नियंत्रणात जरी असली तरी सुद्धा भिवंडी महानगरपालिकेच्या 2 अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी अजूनही आहेत। आणि जे आपण पाहिलं तर ही आग एवढी भयानक होती की या संपूर्ण गोदामाचं जे छत आहे, जे लोखंडी छत आहे ते संपूर्ण वितळून खाली कोसळलेलं आहे। आणि त्यामुळे या ज्या कुरिअर गोदामामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात साठवलेलं इलेक्ट्रॉनिक सामान असेल, कपडे असतील, तसेच इतर महागड्या वस्तू या सर्व जळून खाक झालेल्या आहेत। नजीकच्या केमिकल गोदामामुळे त्या संपूर्ण दुर्घटनेमध्ये अजूनच वाढ झाली आणि त्यामुळेच ही आग विझवण्यासाठी मोठे कसोशीचे प्रयत्न अग्निशामक दलाला करायला लागलेले आहेत। एकूणच आता आग पूर्णतः नियंत्रणात जरी असली तरी सुद्धा खबरदारी म्हणून अग्निशामक दल या ठिकाणी तैनात असून हे या धुमसत्या धुरावरती पाणी मारण्याचं काम करत आहेत। भिवंडी संजय भोईर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।